बेसिकली अशा स्टेज आणि अशा कार्यक्रमात बोलायची बिलकुल सवय नाही आहे, त्यामुळे औपचारिकता पहिल्यांदा करतो की बेसिकली बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने सगळे व्यासपीठावर मान्यवर बसलेत आणि आपण सगळे आलेला आहात. तर म्हणजे मला माहीत नव्हतं, मी ॲक्च्युली तिथेच बसणार होतो, पण भुसेणे सरांनी मला इथे बसायची संधी दिली, त्यांच्याकरता शिवसेनेचा मी आभारी आहे. आणि फार वेळ घेणार नाही, पण दोन तीन मनातल्या गोष्टी आहेत त्या सांगतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे पुण्याहून यायचं कारण एकच होतं आणि एक फक्त करेक्शन करतो, ज्येष्ठ उद्योगपती वगैरे काही नाही, मी एक स्टार्टअप एंटरप्रेन्योर असं म्हणायला हरकत नाही. माझी एक स्वतःची डेटा सायन्सची कंपनी आहे, ॲनालिटिक्स आणि डेटा सायन्स, आणि मी शिक्षणाने एक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी आहे. सो ज्येष्ठ वगैरे नाही आहे आणि तुमच्या एवढं छान मला बोलता येत नाही, पण मला माहीत नाही तुम्ही सगळ्यांनी श्रीकांत पिक्चर बघितला आहे का नाही आहे. बघितला नसेल तर जरूर बघा. तुम्ही श्रीकांत पिक्चर बघितलाय कोणी, म्हणजे बघितला असेल तर हात वर करा. मग माझी एक रिक्वेस्ट राहील ॲक्च्युली भुसाणे सर तुम्हाला, की एखादा शिवसेनेतर्फे श्रीकांत पिक्चरचं एकदा इथे नियोजन करा. त्याचं कारण काय सांगू तुम्हाला. श्रीकांत पिक्चरची स्टोरी अशी आहे की तो बेसिकली पिक्चर एका अंध मुलावर आहे, श्रीकांत नावाच्या, आणि ही खरी घटना आहे. आज तो मुलगा MIT, जी अमेरिकेतली सगळ्यात नंबर 1, जगातली सगळ्यात नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे, त्यातनं तो MS झालेला आहे आणि स्वतःचा उद्योग आहे. त्याची पूर्ण स्टोरी आहे, जी आपण संघर्ष बघतो, ज्या काही गोष्टी बघितल्या आहेत त्या स्टोरीतनं आपल्याला आपलं आयुष्य किती चांगलं आहे हे कळायला फार कमी वेळ लागेल. तर मी जरूर रिक्वेस्ट करीन सगळ्यांना की तुम्ही श्रीकांत नावाचा पिक्चर जरूर बघावा. दुसरा मुद्दा असा आहे की व्यासपीठावर येऊन बोलण्याची अजून एक प्रोत्साहन मला कुठनं मिळालं, तर मी गेले 25 वर्ष बऱ्याच NGOज बरोबर काम करतोय आणि आपण म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आम्ही अंडर प्रिव्हिलेज्ड म्हणतो. ज्या लोकांकडे काही गोष्टी कमी आहेत आणि ज्या लोकांकडे काही गोष्टी जास्त आहेत, आपण त्याची तुलना जेव्हा करतो तेव्हा आपण त्यांना अंडर प्रिव्हिलेज हा इंग्लिशमध्ये वापरलेला शब्द वापरतो. तर ह्या समाजाकरता काय करता येईल ह्याच्याकरता मी स्वतः माझ्या 18-19 वर्षापासून बऱ्याच संस्थांची निगडीत आहे आणि मी जे काय काम करतो हे काही लोकांना सांगितलं तर मलाही 4 हात मिळतात आणि बेसिकली समाजाचं कल्याण होतं. म्हणजे या कार्यक्रमातनं समजा जर माझ्या भाषणातनं एक जणी माणूस याच्यातनं इन्स्पायर झाला की बाबा माझ्याकडनं पण काहीतरी समाजाकरता होऊ दे, तर माझं आजच्या दिवसाचं पुण्याहून इथे यायचं सार्थक झालं असं मी नक्की समजीन. तर 2 गोष्टी आपण नक्की करू शकतो की आज आपल्याकडे कार्यक्रम, मला माहिती तुम्ही सगळे ऐकायला आलेला आहात, तर या मुलांचा आपण कार्यक्रम नक्कीच ऐकूया. पण या मुलांकडे आपण थोड्याशा वेगळ्या दृष्टीने बघितलं तर हे आपण ह्या सगळ्यांना स्पेशल किड्स म्हणतो. हे वेगळे आहेत कारण काय आपल्याला सगळ्या गोष्टी दिल्या तरी आपण काही गोष्टी करू शकत नाही. यांच्यामध्ये 1, 2, 3 गोष्टी समजा कमी असतील तरी सुद्धा ते ज्या कॅपॅसिटीने करू शकतायत ती कॅपॅसिटी आपल्याकडे नाहीये. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की त्यांना स्पेशल किड्स का म्हणायचं, ही स्पेशल मुले का म्हणायचं, कारण काय त्यांच्याकडे ती ताकद आहे की जरी 1, 2, 3 गोष्टी येत नसतील तरी सुद्धा आज त्या सगळ्या जीवन जगण्याचा प्रयत्न करताय. आय थिंक ही सगळ्यात मोठी त्यांची प्रेरणा आहे आपल्या सगळ्यांना. आणि मी नक्कीच जैन सरांची आत्ताच माझी ओळख झाली. मॅडम तुमच्या दोघींचे अतिशय कौतुक, आणि तुम्ही बेसिकली आत्ता म्हणजे जे पत्र वाचून दाखवलं त्याच्यामध्ये ज्या स्टोरी मी आत्ता ऐकल्या आहेत ते ऐकूनच माझ्या अंगावर ॲक्च्युली काटा आला. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळं करताय याच्याकरता तुम्हाला डेफिनेटली मी आता जैन सरांशी बोललो की आपण एकत्र कसं काम करू शकतो किंवा काय करता येईल. पण म्हणजे सॅल्यूट एवढंच मी तुम्हाला म्हणेन की एवढं सगळं तुम्ही काम करताय. सो आय थिंक आपलं एकच ह्याच्यामध्ये काम असू शकतं की जी अशी लोक समाज बांधायला निघालेली आहेत, समाज घडवायला निघाली आहेत, त्यांना आपण फुल ना फुलाची पाकळी आणि सगळी मदत ही कायम पैशात नसते. त्याच्यामध्ये आपल्याला वेळ पण द्यायला लागतो, आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला लागतो. म्हणजे
आय एम शुअर तुम्ही त्यांच्या शाळेत गेलात आणि त्यांच्याबरोबर एक दिवस जरी घालवलात तरी त्या 10,000च्या किंवा 1,000च्या देणगीपेक्षा तो दिवस त्यांच्याकरता मोठा असेल, कारण ते कोणीच पैसे बघत नाहीये. सो हा एक सगळ्यात मोठा आपण सगळेजण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. आणि आय थिंक मला एवढंच सांगायचं होतं की मला या कार्यक्रमामध्ये ॲक्च्युली तिथनं ऐकायचं होतं, मुलांना भेटायचं होतं, ते झालंच. आणि इथे व्यासपीठावर भुसाणे सरांची माझी ओळख असल्यामुळे व्यासपीठावर मला त्यांनी निमंत्रण दिलं आणि सगळ्या मान्यवरांबरोबर बसायची संधी दिली. सरांनी मला ज्येष्ठ करून टाकलं, सिनियर म्हणलं असतं तरी चाललं असतं, पण मी तसा काही नाही आहे. मी अतिशय छोटा आणि लहान माणूस आहे एवढं मी नक्की सांगतो. आणि जरूर म्हणजे काही इनिशिएटिव्ज करता येतील. जसं मी पुण्यात आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी कनेक्टेड आहेत. म्हणजे आम्ही 10वी 12वी जी मुलं नापास होतात किंवा पुढे जात नाहीत अशा मुलांकरता काम करतो. ITI नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये. तिथे त्यांना शिक्षण देऊन चांगल्या पगार आणि चांगल्या नोकऱ्या मिळतात. सगळेच जण अभ्यास करत नाहीत, मग त्यांना काही फिटर होतात, काही ऑटोमोबाईल इंजिनियर होतात, काही प्लंबर होतात, काही इलेक्ट्रिशियन होतात. अशा बरेच उपक्रम आहेत. आत्ता ती वेळ नाहीये, पण या निमित्ताने आपण सगळे जोडले गेलो आहोत. तर काही या विषयांवर कधी काही काम असेल तर मी नक्की वारंवार इथे येत असतो. श्रीवर्धनमध्ये माझं एक वेतापाखाडीमध्ये घर आहे, तर मी येत जाईन. तुम्हाला कोणाची भेटायची इच्छा असेल तर आपण त्याच्यावर मी काही करू शकत असेल तर जरूर मला सांगा. आणि जास्त आता वेळ घेत नाही आणि पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मी कार्यक्रमाला उत्साहाने ऐकायला तयार आहे. धन्यवाद.